डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान पूर्ण केले। त्या निमित्ताने आम्ही आज समाज मंदिरमध्ये त्यांना अभिवादन करण्यासाठी आलेलो आहे। येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती, ते गौतम बुद्धांची, शिवाजी महाराजांची मूर्ती, अशा सर्व समाज बांधवांसाठी हे समाज मंदिर आहे। आज संविधानामुळे मला उमेदवाराची डॉक्टर बाबासाहेबांनी आमच्या सर्व स्त्रियांना, सर्व समाजांना संविधानामुळे आम्हाला सगळ्यांना हे काम करण्याची संधी दिली आहे। त्यामुळे आम्ही बाबासाहेब आंबेडकर खूप आमच्यासाठी खूप आमचे देवच आहे अशी मी मानते। मला संविधानामुळे मला जनतेच्या कामासाठी आणि पहिल्या स्त्रियांना कोणी विचारत नव्हते आणि त्यांनी संविधानात महिलांसाठी खूप काही करून ठेवले। त्यामुळे मला ही उमेदवाराची संधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे मला मिळाली। आज 26 नोव्हेंबर आज पूर्ण भारतात अभिमानाचा दिवस आहे। आज बाबासाहेबांनी आज संसदेमध्ये जे संविधान दिलं, देशासाठी अर्पण केलं, त्या संविधानाचा आज विजय दिवस आहे। त्यामुळे आज सर्व भारतीयांचा अभिमानाचा दिवस आज आहे। तरी संविधानामुळे मला आज जी संधी भेटली ती बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व समाजाला एकत्र ठेवण्यासाठी जे संविधान लिहिलं, त्या संविधानाबद्दल सर्वांचा आदर आहे। आणि आज सर्व भारतीय संविधान दिन अतिशय उत्साहात साजरा करत आहे। तरी आम्ही आज शिर्डीमध्ये समाज मंदिर येथे सर्व महामानवांच्या पूजन करून संविधान दिन साजरा करत आहे। प्रचार नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनात अतिशय जोमात चालू आहे आणि सर्व जनतेचा प्रतिसाद अतिशय चांगल्या प्रकारे भेटत आहे। आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली जे विकास कामं आजपर्यंत झालेली आहे, त्या विकास कामं अजून गतिमान करण्यासाठी साहेबांनी जी आम्हाला संधी दिलेली आहे, त्या संधीचं आम्ही नक्की सोने करू। मायबाप जनतेची सेवा करण्याची जी संधी दिली जाईल, त्या संधीचं पूर्णपणे सोनं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असे मी। आज 26 नोव्हेंबर अर्थात संविधानाचा गौरव दिवस, भारताच्या संविधान स्वीकारण्याचा हा गौरव दिवस देशातील सर्वसामान्य दीनदलित नागरिकांसाठी एक सन्मानपूर्ण जगण्याचा हा दिवस आणि या दिवसाचं स्मरण करण्याचा हा क्षण आहे। आज या 26 नोव्हेंबरच्या दिवशी मी संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांचं स्मरण करून त्यांच्या या अद्भुत कार्याला वंदन करतो। आणि मी सर्व नागरिकांना या माध्यमातून विनंती करतो की आपण संविधानाच्या मूल्यांची अतिशय निष्ठेने आणि प्रामाणिकपणे जर आपण जतन केलं, तंतोतंत पालन करणं, हीच खरी आपल्या हातून देश सेवा होईल। आणि पुन्हा एकदा सर्व नागरिकांना मी संविधान दिनाच्या शुभेच्छा। संविधान मजबूत